हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण नवीन शिकणाऱ्यांसाठी एकदम सोप्या पद्धतीने ब्लाऊजला गळ्याला गोल पाइपिंग परफेक्ट पद्धतीने कशी करायची ते मी सांगणार आहे. तर इथे बघा, हा जो ब्लाऊज आहे तो 40 साईजचा फोरटक्स ब्लाऊज आहे. तिथे बघा, हा ब्लाऊज मी इथे रेडी करून घेतलेला आहे. आता याला आपल्याला पाइपिंग करायची आहे. तर अगदी सविस्तर पद्धतीने आज आपण बघणार आहोत की पाइपिंग कशा प्रकारे करायची आणि काय काय स्टेप आपल्याला फॉलो करायच्या. तर चला आपण आता सुरुवात करूया. तर हा ब्लाऊज मी साईडला ठेवून देते. अगोदर आपण बघूया की पाइपिंग करण्यासाठी पट्ट्या कशा काढायच्या ते. ओके, तर इथे बघा, तिरकस पट्टी काढण्यासाठी इथं आपल्याला स्क्वेअर कपडा घ्यायचा. म्हणजे असं डायरेक्ट पण काढू शकतो, पण जे नवीन शिकणारे असतात ना, अगदीच बिगिनर, त्यांना तिरकस पट्टी काढता येत नाही, त्यांच्यासाठी असा स्क्वेअर कपडा घ्यायचा आणि असा बरोबर ट्रायंगल मध्ये फोल्ड करायचा. म्हणजे आपली तिरकस पट्टी आहे ना, ती एकदम परफेक्ट अशी येते. नाहीतर आपण तिरकस जरी पट्टी काढली तरी कधी कधी जास्त वाकडी झाली ना, असे छोटेसे प्लेट्स पडल्यासारखे होते. त्याच्यामुळे सगळ्यात योग्य पद्धत हीच आहे की चौकोन कपडा घेऊन असं बरोबर आपण त्रिकोण मध्ये फोल्ड करून घ्यायचं. त्याच्यानंतर बघा, इथं मधून आपण कट मारून घेऊया. त्याच्यानंतर आपल्याला पट्टी काढायची किती, ते इथं साधारण आपल्याला 1.5 इंचाची पट्टी इथं काढायची आहे. तर इथे बघा, अशा प्रकारे 1.5 इंचाची पट्टी काढून घ्यायची आहे. तर इथे बघा, अशा 4 टोटल पट्ट्या इथं निघलेल्या आहेत. तर ह्या जोडायच्या कशा, तर मी 2 पद्धतीने सांगणारे आहे की आपल्याला पट्टी जोडायची कशी. एक तर आपण अशीच तिरकी जोडू शकतो आणि एक सरळ जोडू शकतो. तर सगळ्यात अगोदर सरळ कशी जोडायची ते मी सांगते, कारण तिरकस पट्टी प्रत्येक वेळेस म्हणजे नवीन शिकणारे असतात त्यांना जोडायला जमत नाही. तर सगळ्यात अगोदर इथे बघा, हे आपण सरळ करून घेतलं. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या पट्टीचं पण असं सरळ कापून घ्यायचं. त्याच्यानंतर ही पट्टी सरळ ठेवली ना, आडवी ठेवायची. ही पट्टी त्याच्यावर अशी उभी ठेवायची. तर इथे बघा, असं काटकोनासारखा आकार तयार होतो. त्याच्यानंतर आपल्याला शिलाई ह्या टोकापासून ह्या टोकापर्यंत आपल्याला अशी तिरकस शिलाई मारून घ्यायची आहे. तर इथे बघा, शिलाई मारून झाल्याच्या नंतर थोडंसं मार्जिन ठेवायचं आणि एक्स्ट्राचं हा जो कपडा आहे तो इथं आपल्याला कट करून टाकायचा आहे. एक्स्ट्राचे धागे आहेत ते पण कट करून टाकायचे आणि इथे बघा, अशा प्रकारे सरळ करायचं. एकदम परफेक्ट अशी तिरकस पट्टी जोडून तयार होते. त्याच्यानंतर दुसरी पद्धत सांगते. तर इथे बघा, हे आपलं तिरकं कट केलेलं आहे. त्याच्यावर सेम आता हे इकडच्या साईडला आहे ना, आता हे आपल्याला असं याच्यावर तिरकस आहे ना त्याच्यावर ठेवायचं. इथे पण बरोबर काटकोनच तयार झाला पाहिजे, तरच आपली पट्टी व्यवस्थित अशी येते. आता तुम्ही इकडच्या साईडने ठेवलं तर व्यवस्थित येणार नाही. ओपन केल्याच्या नंतर बघा, इथं असं तयार होतं ट्रायंगल सारखं. हा प्रॉब्लेम होतो जे नवीन शिकणारे आहेत त्यांना. तर त्यासाठी एकदम सोप्या पद्धतीने, सगळ्यात सोपी पद्धत ही आहे की दोन्ही पट्ट्या सरळ कापून घ्यायच्या, एक आडवी एक उभी ठेवायची आणि तिरकी शिलाई मारून घ्यायची. आणि ही एक दुसरी पद्धत आहे. दोन्ही पद्धती सोप्या आहेत, पण ज्यांना जी समजेल त्यांनी ती अप्लाय करावी. ते हे बघा, तिरकस पद्धतीने जोडल्याच्या नंतर ते इथे बघा, अशा प्रकारे एकदम परफेक्ट अशी ही पण आपली पट्टी इथं जोडून तयार होते. एकदम परफेक्ट अशी. आणि पाइपिंग साठी नेहमी आपल्याला अशी तिरकस पट्टीच घ्यायची, म्हणजे पाइपिंग जी आहे ना एकदम बारीक आणि व्यवस्थित होते. तर इथे बघा, आता पाइपिंग करताना आपण असं डायरेक्ट पण पाइपिंग करू शकतो, पण बऱ्याच वेळा नवीन शिकणाऱ्यांना काय होतं ना, इथं व्यवस्थित असं पकडायला जमत नाही, इथे अशा चुन्या आल्यासारख्या होतात. त्याच्यासाठी अजून एक सोपी पद्धत सांगते मी. पाइपिंग करायच्या अगोदर इथे बघा, आपल्याला अशी एक शिलाई मारून घ्यायची. तर इथे बघा, अशा प्रकारे ही अगोदर शिलाई मारून घेतली ना, तर बघा खेचल्याच्या नंतर पण इथं आपल्याला ना अजिबात अशी चुनी वगैरे पडत नाही. एकदम परफेक्ट अशी पाइपिंग येते. तर इथे बघा, अशा प्रकारे अगोदर पट्टी तयार करून घ्यायची आणि नंतर ब्लाऊजला अटॅच करायची. आता ह्या ब्लाऊजला मला पाइपिंग करायची आहे, पण कॉन्ट्रास्ट साडी आहे ना याची, पिंक कलरची आहे. तर मी पाइपिंग करायला लागले होते, पण नंतर लक्षात आलं, मला बऱ्याच कमेंट आल्या होत्या की पाइपिंग कशी करायची ते सांगा. तर बघा, इथे मी पट्टी तयार करून घेतलेली आहे. याच पट्टीने मी तुम्हाला पाइपिंग कशी करायची ते सांगते. ओके, ही पट्टी मी साईडला ठेवून देते, हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी केलं होतं. आता ह्या पट्टीने आपण पाइपिंग करून घेऊया. सेम याच पद्धतीने ही पट्टी मी तयार करून घेतलेली आहे.
आता पायपिंग करण्याच्या अगोदर काय चेक करायचं, तर सगळ्यात महत्वाचं आपल्याला हुकायची पट्टी सेम आहेत का दोन्ही पण त्या चेक करून घ्यायच्या आहेत. तर इथे बघा अशा दोन्ही पट्टे ज्या आहेत त्याच्या एकावर एक ठेवून घ्यायच्या. तर बघा थोडंफार कमी जास्त झालेलं आहे ते इथं आपल्याला कट करून घ्यायचंय. इथे बघा अशा प्रकारे दोन्ही जे पट्ट्या आहेत ना त्या अशा सेम असल्या पाहिजेत. ओके, तर आता आपण गळापट्टी लावायला चालू करूया. तर इथे बघा सरळ बाजूने आपल्याला ही पट्टी जोडायला चालू करायची आहे. पट्टी जोडण्याच्या अगोदर इथं पाव इंच एवढं बाहेर सोडायची आहे आपल्याला पट्टी, आणि नंतर आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आणि इथे व्यवस्थित लॉक करून घ्यायचं. त्याच्यानंतर पूर्ण गळ्याला पाव इंच एवढं मार्जिन सोडून आपल्याला इथं पट्टी लावून घ्यायची आहे. आणि इथं शोल्डर जे आहेत आपल्याला हलकीशी खेचून इथं पट्टी लावायची, म्हणजे ज्यांचा शोल्डर उतरतो ना तर इथं थोडीशी पट्टी खेचून घेऊन लावली ना तर शोल्डर अजिबात उतरत नाहीत. हा जे एक्स्ट्राचा आहे ते इथे पण आपल्याला पाव इंच एवढं सोडायचं आणि एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं. त्याच्यानंतर हे जे मार्जिन आहे ना ते पण आपल्याला अगदी थोडंसं ठेवायचं, अगदी म्हणजे पाव इंचाच्या अर्ध एक लाईन एवढंच ठेवायचं. जेवढी आपल्याला कमी जास्त जाड पायपिंग हवी असेल ना तेवढंच मार्जिन आतमध्ये ठेवायचं आणि बाकीचं जे एक्स्ट्राचं आहे ते इथं कट करून घ्यायचं आहे. आतमध्ये जास्त मार्जिन ठेवलं ना मग पायपिंगच्या बाहेर मार्जिन दिसतं, त्याच्यामुळे आतमध्ये अजिबात आपल्याला जास्त मार्जिन ठेवायचं नाही. तर मी इथं पूर्ण हे जे मार्जिन आहे ते कट करून घेते. त्याच्यानंतर इथे बघा हा जो राऊंड भाग आहे इथं आपल्याला असे छोटे छोटेसे कट द्यायचे आहेत. ही पण सगळ्यात महत्वाची टिप आहे. आता पायपिंग कशी करायची ते इथे बघा, हे जे मार्जिन आहे ना हे आतल्या साईडला टाकायचं. ओके, आणि हा जो पुढे आपण कपडा ठेवलेला आहे ना तो असा आतल्या साईडला टाकायचा. तर बघा मार्जिन मी इकडच्या साईडला ठेवलेला आहे आणि त्याच्यानंतर हे आतमध्ये टाकायचं आणि ही जी पट्टी आहे ना ती पूर्ण आतल्या साईडला टाकायची आणि एवढीच ठेवायची जेवढी आपल्याला जाड पायपिंग हवी असेल तेवढी. तुम्हाला जेवढी कमी जास्त हवी, थोडी जाड हवी असेल तर अशा प्रकारे ठेवू शकता. एकदम बारीक सारखी दोरी पायपिंग करतो तशी हवी असेल तर एवढंच ठेवायचं. आणि नंतर मग आपल्याला ही जी खाच आहे ना आपली, हे गुलाबी आणि जांभळ्या ह्या दोन्ही कपड्याच्या मध्ये इथं बघा खाच आहे, आपण शिलाई मारली त्याच्यातून आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे. आणि थोड्या थोड्या गॅप मध्येच आपल्याला इथं पायपिंग करायची, एकदम जास्त मोठा गॅप पकडायचा नाही. इथे बघा अशा प्रकारे एकदम बारीक अशी परफेक्ट पायपिंग येते. इथे बघू शकता एकदम बारीक दोरी सारखी आपली पायपिंग आलेली आहे. तुम्ही इथं जाड करायची असेल तर जाड पण थोडीशी ठेवू शकता. इथे बघा तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट बारीक सगळीकडे एकसारखी अशी पायपिंग आपली इथं आलेली आहे. बघू शकता एकदम परफेक्ट अशी एकदम
कॉर्ड पायपिंग आपण बनवतो सेम त्याच पद्धतीने इथं आपली पूर्ण पायपिंग आलेली आहे आणि बॅक साईडला पण तेवढीच फिनिशिंग येते. इथे बघा बॅक साईडला पण. तर आता आपल्याला इथं बॅक साईडला शिलाई मारून घ्यायची आहे. तर इथे बघा इथे किनारीला आपल्याला तर इथे बघा बॅक साईडने पण तेवढीच परफेक्ट अशी फिनिशिंग आलेली आहे. कुठेही आपला कपडा वगैरे निघत नाही. इथे बघा अशा प्रकारे सुंदर अशी इथं पायपिंग आपली बनवून रेडी झालेली आहे. तर तुम्ही पण या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आणि कशी जमते ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अजून कुठला प्रॉब्लेम येत असेल शिलाईमध्ये ब्लाऊज स्टिचिंग करताना तेही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा असेच नवनवीन टिप्स जाणून घेण्यासाठी. आणि आपल्या चॅनलला आणि व्हिडिओला हाय